हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 14 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, नंदिनी रस्ता क्रॉस करत असते आणि शरण्या तिच्यावर गाडी चढवणार. तेवढ्यात जीवा बघतो, गाडी येते. हे नंदिनीच्या कुटुंब पण बघतं, सगळे बघतात. तेवढ्यात जीवा तिथे जाऊन पोचतो आणि पटकन नंदिनीला बाजू करतो. तेवढ्यात काव्या बघते आणि जोरात जीवा म्हणून ओरडते. जेव्हा गाडीची नंबर प्लेट बघत असतो, तेवढ्यात नंदिनीचं कुटुंब सगळं धावत धावत त्यांच्याकडे जातं. सगळे नंदिनीजवळ येऊन नंदिनीला विचारत असतात, बाळा तुला कुठे लागलं नाही ना? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही अगं, मला कुठेच लागलं नाही आहे. आणि जेव्हा थँक्यू सो मच. तेव्हा बाबा पण बोलतात की आज तू नसतंस ना, विक्रमचा मुलगा शोधतोस तू. नंदिनीची आईही बोलते, आज तू नसतास तर काय होऊन बसलं असतं. जीवा पण बोलतो, काहीच पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा सगळे, आणि काही झालेलं नाही आहे ना, संकट टळलं. तुम्ही नंदिनीला बघा ना, ओके आहे ती एकदम. तेव्हा काव्य बोलते, ताई तू ठीक आहेस ना? तेव्हा नंदिनी बोलते, डोंट वरी. तेव्हा काव्य बोलते, डोंट वरी काय ताई, आमच्या काळजाचा ठोका चुकला होता. आणि काव्या जीवाकडे बघते. इकडे साईडवर पार्थ काम करत असतो. तिथे जीवा येतो आणि दादा म्हणून. तेव्हा दादा बोलतो, तेव्हा जीवा बोलतो, अरे काय यार, किती फोन केले मी तुला, डेस्परेटली किती फोन केले. तेव्हा पार्थ बोलतो, कामात असणार जीवा मी. माझं नाव जीवा नाही आहे. जीवा असतो तर मी बाईकवर भटकत असतो, नाही उचलला फोन. तेव्हा जीवा बोलतो, जाऊ दे रे, यावर सॉलिड काहीतरी बॅक आन्सर केलं असतं मी तुला, जर मेजर काही घडलं नसतं तर. तेव्हा पार्थ जीवाकडे बघतो शंकेने, मेजर घडलं नसतं तर म्हणजे काय झालं आहे? तेव्हा जीवा बोलतो, नंदिनीचा खूप मोठा ॲक्सिडेंट होता राहिला आहे. अरे मरता मरता वाचली आहे ती. तेव्हा पार्थ शॉक होतो आणि बोलतो, काय झालं काय जीवा, त्यांना काही लागलं नाही आहे ना? फोन करायचा ना एक मला. तेव्हा जीवा बोलतो, फोन उचलतोस तू? मी नंदिनीला बघून येतो. तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट, नको पॅनिक होऊस. मी तुला सांगितलं ना, ॲक्सिडेंट होता वाचला, झाला नाही, तू नको पॅनिक होऊस. त्यावर पार्थ बोलतो, तुला कसं माहीत? तेव्हा जीवा बोलतो, असं काय करतो आहे, शॉपिंगला गेलो होतो मी, तुला सांगितलं नव्हतं? शॉपिंग झाली, सगळे बाहेर आले. रोड क्रॉस करत असताना एक गाडी नंदिनीला उडवणार, तितक्यात माझं लक्ष गेलं आणि मी पटकन तिला बाजूला केलं. सो शी इज सेफ नाव, ॲब्सोल्युटली सेफ. तेव्हा पार्थ बोलतो, जीवा तू बरा आहेस ना? त्यावर जीवा बोलतो, अरे मी ओके रे, नको पॅनिक होऊस. तेव्हा जीवा बोलतो, खरं तर ना माझ्या जागी तू हवा होतास, तू वाचवायला हवं होतं नंदिनीला. तुला बोललो होतं ना ये म्हणून, पण नाही आलास. तेव्हा पार्थ बोलतो, तू एक मिनिट, तू इथे लक्ष दे साईडवर, मी नंदिनीला भेटून आला. तेव्हा जीवा बोलतो, अरे नको टेन्शन घेऊ, शी इज ॲब्सोल्युटली फाईन नाव. अरे फोन तरी करतो. तेव्हा पार्थ फोन बघतो आणि बोलतो, त्यांचा मेसेज तर आला आहे, पण मी डिनरला नाही म्हणाल्या म्हणून मेसेज नाही उघडला. आणि पार्थ नंदिनीला फोन लावतो. तेव्हा पार्थ बोलतो, सॉरी, ते फोन ना, ते ॲक्सिडेंट. तेव्हा नंदिनी बोलते, अहो नाही झाला ॲक्सिडेंट, पण झाला असता, घाबरू नका, जीवानी वाचवलं मला. त्यावर पार्थ बोलतो, हो कळलं, मी ठीक आहे, तेच सांगायला तुम्हाला मेसेज करत होते, पण तुम्ही बघितला पण नाही, रिप्लाय पण नाही केला. पार्थ कान देऊन पार्थ फोनवर बोलत असतो. तेव्हा जीवा कान देऊन ऐकत असतो. तेव्हा नंदिनी बोलते, मला वाटतं तुम्हाला राग आला आहे माझा, त्या डिनरबद्दल मी नाही म्हणाले म्हणून असं करताय ना? तेव्हा पार्थ बोलतो, नाही राग नव्हता आला, थोडं कामात होतो. तेव्हा पार्थ, एक मिनिट म्हणून, जीवा ती सिमेंटची डिलिव्हरी आली तर बघ ना एकदा, आणि जीवाला बाहेर काढतो. तेव्हा जीवा परत येतो आणि बोलतो, कसली सिमेंटची ऑर्डर? कटवतोस का मला नंदिनी? मला कटवतोय, मी काही ऐकलेलं नाही आहे तुमचं, उगाच मला. नाही, बोला, तुमचं प्रायव्हेट काय आहे ते बोला. आणि पार्थ जीवाला परत हाकलवून लावतो. तेव्हा नंदिनी बोलते, तुमचा भाऊ खूप फोड करे. तेव्हा पार्थ बोलतो, आय नो नंदिनी, मला तुम्हाला भेटायचं आहे, भेटल्याशिवाय नाही राहणार मला. तेव्हा नंदिनी बोलते, अहो मला खरंच काही झालेलं नाही, लागलंसुद्धा नाही आहे, उलट मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. खरं सांगा, तुम्हाला राग आला होता ना माझा? त्यावर पार्थ बोलतो, नाही राग नव्हता आला, कामात होतो. तेव्हा नंदिनी बोलते, बरं
तेव्हा नंदिनी बोलते डिनरला भेटूया. तेव्हा पार्थ बोलतो हो भेटूया की, कुठे भेटूया. तेव्हा नंदिनी बोलते नाही ते तुम्ही ठरवा. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे. आणि नंदिनी बोलते आणि त्या दिवशी मी डिनरला का नाही बोलले त्याला कारण होतं, भेटली की सांगेलच तुम्हाला. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे, किती वाजता भेटूया. त्यावर नंदिनी बोलते 8 वाजता भेटूया. त्यावर पार्थ बोलतो ठीक आहे, मी लोकेशन पाठवतो. आणि दोघं ओके बोलून सी यू बोलून फोन ठेवतात. इकडे नंदिनी घरात येते आणि बोलते आई. तेव्हा आई बोलते काय गं ठीक आहेस ना, काही होतं आहे का तुला. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही मी ठीक आहे, जरा डिनरला जायचं ठरत होतं माझं. तेव्हा बाबा बोलतात कोणाबरोबर. तेव्हा नंदिनी बोलते पार्थबरोबर. तेव्हा नंदिनी बोलते ॲक्च्युली याआधी त्यांनी मला डिनरला विचारलं होतं पण मीच नाही म्हणाले. मला वाटलं राग वगैरे आला असेल तर मीच म्हटलं की आज जाऊया का. नाही म्हणजे तुमची परमिशन असेल तर, नसेल तर मी नाही म्हणून कळवते त्यांना लगेच. त्यावर आई बोलते आम्ही तुला कुठल्या गोष्टीला नाही म्हणालो आहे का, पण अगं मगाशीच तुझा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा नंदिनी बोलते आई ॲक्सिडेंट झाला कुठे, होता होता वाचली मी. तेव्हा बाबा बोलतात मी काय म्हणतो तू काव्य आणि आरुषीला घेऊन जा ना, म्हणजे आमच्या पण जीवाला घोळ राहणार नाही. तेव्हा आरुषी बोलते बाबा म्हणजे तुमची परमिशन आहे. त्यावर बाबा बोलतात हो आहे. तेव्हा त्या दोघी खूप आनंदी होताना बोलतात चल ताई चल ताई चल चल रेडी हो. इकडे जीवा काव्याला फोन करत असतो. काव्य पटकन दरवाजा बंद करते आणि फोन उचलते आणि बोलते कशाला फोन केला आहेस आत्ता. तेव्हा जीवा बोलतो तुझं नक्की माझ्यावर प्रेम आहे ना, जरा ऐकावं असं वाटलं. त्यावर काव्या बोलते नाही आहे ठेव फोन. त्यावर जीवा बोलतो मी ना कन्व्हिन्स आहे, फुल्ली कन्व्हिन्स, तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे. त्यावर काव्य बोलते कशावरून. त्यावर जीवा बोलतो कारण प्रेम करणारी माणसं कशाला फोन केला असं नाही बोलत, पण तुझं सतत कायम प्रेम करणारी माणसं बोलतात किती वेळ झाला फोन नाही केला, मी तुझी आठवण करत होती आणि तू माझ्याशी ना तुसड्यासारखी वागत असतेस. काव्या बोलते झालं तुझं, ठेवू मी आता फोन, मला बाहेर जायचं आहे, ठेवू मी आता फोन. त्यावर जीवा बोलतो एक मिनिट एक, बाहेर चालली आहेस कुठे. त्यावर काव्या बोलते ते मी का सांगू, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग गेस कर ओळख मी कुठे चालली आहे. त्यावर जीवा बोलतो काव्या काव्या ऐक ना, सांग ना कुठे चालली आहेस प्लीज. तेव्हा काव्या बोलते बेस्ट वे तू तुझ्या दादाला विचार कुठे चाललो आहे आम्ही, तो त्याला माहीत असेलच ना, तो तुला सांगेल. तेव्हा काव्य फोन ठेवते. इकडे जीवा बोलतो दादाला विचार म्हणजे हे एकत्र कुठे चालले की काय. इकडे रम्याची आई फोनवर बोलत असते आणि बोलते काय काम आहे ते कळलं ना, त्याचं काम चोख झालं पाहिजे, पैसे मिळतील पण काम चोख झालं नाही ना तर गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. ऐन मोक्याच्या वेळेला घाव घाला आणि घाव वरमी बसला पाहिजे. आणि हे सगळं रम्या बाजूला उभं राहून ऐकत असते. चांगली अद्दल घडली पाहिजे, सगळं उद्ध्वस्त करून टाका, बेचिराग करून टाका, कळलं. तेव्हा रम्या येते आणि बोलते आई आई तू कोणाशी बोलत होतीस आत्ता आणि कोणतं काम करायला सांगत होतीस, काय भाषा आहे तुझी आई. त्यावर आई बोलते छातीस अपमानाचे निखारे धुमसत असले ना रम्या, तर अशी आग आधी विचारात येते आणि मग शब्दात. मग तू नको काळजी करूस बाळा, तू तुझ्या लग्नाची तयारी कर. त्यावर रम्या बोलते माझं लग्न, आई मी तुला आधीच सांगितले मी इतर कोणाशीही लग्न करणार नाही. त्यावर रम्याची आई बोलते कोण म्हणतंय इतर कोणाशी लग्न करायचे म्हणून, पार्थशी तर लग्न करशील ना. इकडे जीवा पार्थला बोलतो आज एकदम सज धज के हां, ओकेजनलवाला परफ्यूम मारून हां, जा कहा रहा है. त्यावर पार्थ बोलतो क्लायंट मीटिंग आहे तिकडे चाललो आहे. त्यावर जीवा बोलतो अच्छा. त्यावर पार्थ बोलतो तू काय एवढा रेडी झाला आहे. त्यावर जीवा बोलतो तुझ्यासाठी, तू क्लायंट मीटिंगला चालला आहेस ना, तिथं तुझ्यासोबत कोणी हवं ना भाई, असं काय करतो आहे. आणि तूच म्हणाला मला तुझ्याकडून 4 गोष्टी शिकता येतील. त्यावर पार्थ बोलला हां ते मी करेल हँडल, आणि तुला त्या 4 गोष्टी मी शिकवेन नंतर. त्यावर जीवा बोलतो ऐक ना दादा असं कसं, पण सॉरी तुला अजिबात खोटं बोलता येत नाही. नाही म्हणजे सांगतो आहे क्लायंट मीटिंगला चालला आहे पण चेहऱ्यावर दिसते सॉरी चालली भलतीकडेच. त्यावर पार्थ बोलतो हो नंदिनी बरोबर डेटला चाललो आहे. इकडे रम्या बोलते पार्थ आई म्हणजे अजूनही संधी आहे, माझ्या मनासारखं होईल आहे. त्यावर रम्याची आई बोलते नक्की.
त्याचीच तयारी करायला जरा बाहेर जाते. त्यावर रम्या बोलते, आई तू काय करणार आहेस नक्की? त्यावर रम्याची आई बोलते, कळेल, लवकरच कळेल, काळजी करू नको, यश आपल्यालाच मिळेल. साम दाम दंड वापरून झालं, आता उरला भेद. लढाई सुरू झाली आहे रम्या, आणि आता ही लढाई मी जिंकणारच. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी आकाश पातळ एक करेल, पण तुझ्या सुखांना चूड लावणाऱ्यांना मी सुखाने जगू देणार नाही. नको काळजी करूच बाळा. रम्या थँक्यू आई म्हणून गळ्यात पडते आणि थँक्यू म्हणून बाय म्हणून निघून जाते. इकडे रम्याची आई बोलते, पाहतेस ना माझ्या रम्याला डावलून तो पार्थ नंदिनीशी लग्न कसं करतो ते. इकडे जीवा पार्थचं कौतुक करत असतो. त्यावर पार्थ बोलतो, हो पण तुला का इतका आनंद होतोय? त्यावर जीवा बोलतो, तुझ्यामुळे डाऊट आहे, तुझं ना कुठेतरी काहीतरी सुरू आहे. त्यावर जीवा गोंधळतो आणि बोलतो, सवालही पैदा नाही होता. तेव्हा जीवा बोलतो, माझं सोड, तुझं सांग, एकटा चालला आहे? तेव्हा पार्थ बोलतो, एकटा चालला आहे म्हणजे अशा डेटला किती जणांना घेऊन जातात काय तुझं पण? तेव्हा जीवा मनात बोलतो, म्हणजे याला माहितीच नाही आहे, याची प्रायव्हसी स्पॉईल करायला 2 चेटकिनी पण जात आहेत नंदिनीसोबत. इकडे पार्थ हॉटेलमध्ये नंदिनीची वेट करत असतो. तेव्हा पार्थ बोलतो, अरे असं मला उगाच वाटते की नंदिनी यायला उशीर करते, खरं तर मीच वेळेच्या आधी आलो आहे. तेव्हा तिथे पार्थ एका वेटरला बोलवतो आणि बोलतो, नंदिनीसाठी जो मी बुके आणला आहे त्याच्या ग्रीटिंग कार्डवर मी स्वतःच लिहेल, ते ग्रीटिंग कार्ड मला द्या बघू. त्यावर पार्थ स्वतः लिहिणार, तेवढ्यात त्याचं लक्ष बाहेर नंदिनी येत असते यावर जातं. तेव्हा नंदिनी आतमध्ये येते आणि दोघं एकमेकांकडे बघून स्माईल करतात. तेव्हा पार्थ नंदिनीच्या पाठीमागे बघतो तर काव्य आणि आरुषी पण येतात. या डिनर डेटवर या दोघींना का घेऊन आल्यात? तेव्हा नंदिनी पार्थला हाय बोलते आणि काव्याई आणि आरुषी हाय करते. तेव्हा पार्थ, आलात का? त्यावर काव्या बोलते, आलात का असं विचारायचं का, की डेट स्पॉईल करायला असं विचारायचे? खरं खरं सांगा. नाही, तुम्ही आलायत तर आनंदच झाला आहे असं पार्थ बोलतो. त्यावर पार्थ बोलतो, आई बाबा नाही आले? त्यावर आरुषी बोलते, आम्ही आहोत ना. तेव्हा पार्थ बोलतो, या ना या. तेव्हा पार्थ खुर्ची मागे ओढतो आणि तेवढ्यात काव्या तिथे जाऊन बसते आणि बोलते, थँक्यू. आरुषी पण बसते. तेव्हा पार्थ येऊन बसतो. तेव्हा नंदिनी बोलते, पार्थ आय एम सॉरी, म्हणजे काय झालं या दोघी? त्यावर पार्थ बोलतो, नाही नाही इट्स ओके, आपण ऑर्डर देऊयात, नंतर गप्पा मारायला मोकळे आपण. त्यावर आरुषी बोलते, हो खूप भूक लागली ना. त्यावर काव्या बोलते, म्हणजे काय, बघ किती उशीर झाला आहे. त्यावर पार्थ बोलतो, काय खाणार तुम्ही? त्यावर काव्या बोलते, तुम्ही जे मागणार ते अगदी आनंदाने खाऊ आम्ही, पण आज तुम्हाला आमच्या ताईचे लाड पुरवायचे आहेत. हां, तुम्ही ना तिलाच विचारा ना काय मागवायचं वगैरे. आफ्टर ऑल आमची सेंटर ऑफ अट्रॅक्शन आमची नंदिनी ताई आहे. त्यावर आरुषी पण बोलते, एक्झॅक्टली. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या अगं कशासाठी त्रास देतेस त्यांना, सॉरी हां. तेव्हा आरुषी बोलते, ताई तू आमची टीम सोडून जीजूंच्या टीममध्ये गेलीस, दिस इज टू मच हां. तेव्हा पाहतो आणि बोलतो, काय खाणार तुम्ही? त्यावर काव्या बोलते, अरे याला काय अर्थ आहे, तिला विचारायचं सांगितल्यावर तुम्ही फक्त तिलाच विचारणार आहेत का? हो, ताईशी लग्न करायचं म्हटल्यावर आम्हाला खुश करावं लागणार आहे आधी. त्यावर पार्थ बोलतो, हो तुम्हालाच विचारणार होतो आधी, ती डिश काय तुमची? त्यावर आरुषी बोलते, माझी, बघू ना तुम्ही गेस करतात का, गेस करा. त्यावर काव्या बोलते, आरुषी. त्यावर आरुषी बोलते, काय, आर यू मॅड? त्यावर आरुषी बोलते, काय? त्यावर काव्या बोलते, अगं आपल्या आवडीनिवडी का गेस करतील ते? आता ते ताईच्या आवडीनिवडी गेस करतील ना. करेक्ट आहे, तुम्ही करा गेस, आमच्या ताईला काय काय आवडत असेल, गेस करा ना म्हणून दोघी पार्थला छेडत असतात. तेव्हा नंदिनी पार्थकडे बघते आणि तिथेच एपिसोड संपतो.